दररोज कपाळी गंध लावल्यानं तुमचं भाग्य उजळतं, माहिती आहे तुम्हाला? अष्टगंध हा माणसाच्या जीवनामधले सर्व विकार दूर करणारा असतो, कारण तो आयुर्वेदिक औषधांपासून बनवलेला असतो. चंदन तुम्ही जेव्हा कपाळाला लावता तेव्हा ते तुमचं डोकं खूप शांत ठेवतं. कपाळाला जेव्हा तुम्ही मधोमध ओलं कुंकू लावता त्यावेळेस तुमचं आज्ञाचक्र जागृत होतं, कारण कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. बरीच मंडळी भंडारा लावतात, पिवळ्या रंगाचा. भंडारा म्हणजे अर्थातच हळद आहे आणि हे अँटीसेप्टिक आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हळदीचा मळवट भरणं सुद्धा फायद्याचं आहे. बरीच मंडळी केशर आणि हळद ओली करून कपाळाला लावतात, तो सुद्धा चांगला आहे. गोरोचनाचा टिळा बरीच मंडळी लावतात, ते पण उत्तम आहे. बरीच मंडळी बुक्का लावतात, तो पण उत्तम आहे. काही लोक काजळाचा काळा ठिपका देखील लावतात, तो पण उत्तम आहे. पण ज्या शक्यतोवर बुक्का लावावा, काजळ शक्यतो लावून येते, लहान बाळांना लावतात. आणि कपाळाला काहीतरी असावं, आपलं कपाळ रिकामं कधी नसावं, कारण रिकामं कपाळ हे थोडंसं जे भाग्य लिहिलं जातं ते भाग्य हे खराब होतं असं म्हणतात. आणि म्हणून जरूर कपाळाला, जर तुम्ही हिंदू आहात तर गंध लावलंच पाहिजे.